मला आज बाळासाहेब गेल्यावर या मुद्द्याची चर्चा करावी की नाही हा संभ्रम माझ्या मनात आहे, पण तरी सुद्धा आपण दोघेही पत्रकार आहोत आणि अत्यंत तटस्थपणे आज चर्चा करू शकत नाही हे मला माहिती आहे, तरी सुद्धा उल्लेख केला पाहिजे कारण बाळासाहेबांचा जीवन प्रवास आपण पाहतो. 1992-93 किंवा कृष्णा देसाईचा खून, बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हिंसा आणली. 92-93ला तर श्रीकृष्ण कमिशननी त्यांच्यावर ताशेरे झाडले. एकीकडे दिलदार माणूस, शत्रूवरही प्रेम करणारा माणूस, व्यंगचित्रकार, कलावंत, संगीतात रस घेणारा माणूस, नाटकामध्ये साहित्यात रस घेणारा माणूस, आणि दंगलीतले बाळासाहेब, कृष्णा देसाई खुनाच्या खटल्यातले बाळासाहेब कसं पाहतात? मला वाटतं मगाशी मी सांगितलं त्याच्यातच त्याचं उत्तर आहे. उत्स्फूर्तता ही प्रत्येक वेळेला गुण नसतो. उत्स्फूर्तता हा जसा गुण आहे तसाच तो भयानक मोठा दुर्गुणही असू शकतो. कारण त्या उत्स्फूर्ततेला कोणत्याच तसं म्हटलं तर विचारसरणीचं किंवा मूल्यांचं बंधन नसतं, ती उत्स्फूर्त असते. आणि 92 सालचा जो मूड आहे, म्हणजे उदाहरणार्थ 90 साली यात्रा सुरू झाली, रथयात्रा 1990 साली सुरू झाल्यानंतर जो एक माहोल तयार झाला, उग्र हिंदुत्वाचा माहोल तयार झाला, त्या माहोलनी सगळ्या लोकांच्या, बहुतेक हिंदू लोकांच्या मनाची जी पकड घेतली ती पकड स्वाभाविकच त्यांच्याही मनाने घेतली, कारण ते उत्स्फूर्ततेत आलेले होते. आणि मग एकदा ती उत्स्फूर्तता डोक्यामध्ये भिनली की तुम्ही माझ्या मते हिंसा, अहिंसा, आदर्श मूल्य वगैरे ह्यांचा स्वाभाविकच तुम्हाला विसर पडतो. 1970 साली ते वेगळ्या पद्धतीने कम्युनिस्टांच्या विरोधात झालं, 1992-93 साली ते दंगलीच्या पार्श्वभूमीवर झालं, आणि तोही उत्स्फूर्ततेचा एक अतिशय नकारात्मक, उग्र, हिंसक आविष्कार होता. पण उत्स्फूर्तता ह्या विशिष्ट ही जर राजकारणाची शैली असेल तर ते अपरिहार्य असतं. तसं जर्मनीमध्ये झालेलं आहे, तसं स्पेनमध्ये झालेलं आहे, तसं अर्जेंटिनामध्ये झालेलं आहे, कारण तिथे सुद्धा अशाच प्रकारच्या उत्स्फूर्ततेतनं काही विकृती पण आल्या. पण सुदैवाने बाळासाहेबांनी नंतर त्या उत्स्फूर्ततेच्या बाहेर पडून, मगाशी म्हटल्याप्रमाणे 1999-2000 नंतर एक प्रकारचा तो उग्रपणा कमी कमी करत आणला. तो सो जाणीवपूर्वक नाही, त्यांना असं लक्षात आलं की ह्याच्या पलीकडे जाऊन आपण वागलो. पण म्हणून तुला लक्षात येईल की उत्स्फूर्तता टिकली, पण त्या उत्स्फूर्ततेतली विकृती हळूहळू त्यांच्या मनातनं नाहीशी झाली. आणि त्याच्यानंतर जसे तुझेही त्यांचे संबंध सुधारले, माझे त्यांच्याबरोबर संबंध राहिले, याचं कारण ते उत्स्फूर्ततेमधली मवाळ झाली म्हणण्यापेक्षा उत्स्फूर्ततेतला नकारात्मक भाग होता, वाईट भाग जो होता तो त्यांच्यातनं गेला आणि उत्स्फूर्तता मात्र राहिली. त्यामुळे लोकांचं त्यांच्यावरचं प्रेम हे कायम राहिलेलं आहे. असा दुसरा कोणी मला राजकारणातला पुढारी दिसत नाही की ज्याच्यावरती लोकांचं प्रेम आहे, त्यांना आदर आहे, त्यांच्याबद्दल भीती आहे, आपल्याला पक्षाचं तिकीट मिळेल म्हणून त्यांच्याशी संबंध आहेत, एका वेळी त्याच्या ज्ञानाबद्दल किंवा त्याच्या राजकारणाच्या गेम्सबद्दल त्यांना आदर असेल. परंतु बाळ ठाकरे काहीच गेम करायचे नाहीत, बाळ ठाकरे काही व्यूहरचना करायचे नाहीत. आणि असं असताना सुद्धा त्यांच्याबद्दल जे प्रेम वाटतं लोकांना, असं प्रेम संपादन करू शकणारा असा राजकारणी आत्ता तरी मला तरी दुसरा महाराष्ट्रात. मला शेवटचे दोनच प्रश्न तुम्हाला विचारायचे. एक तर मी जेव्हा त्यांची शेवटची मुलाखत घेतली तेव्हा मी जेव्हा राजबद्दल विचारलं, दोन माणसांबद्दल विचारल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. राजबद्दल विचारल्यावर आणि दुसरं मीनाताईंबद्दल विचारल्यावर. मला इथे विचारायचं आहे, राज आणि उद्धवनी एकत्र यायला पाहिजे असं त्यांच्या मनात होतं असं मला सतत वाटतंय त्यांच्या बोलण्यावरून, आणि ते म्हणाले त्यांनी एकत्र यायला पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की तो आघात बाळासाहेबांना पचवणं कठीण झालं, या दोघांनी काही करून एकत्र यायला पाहिजे, वेगळं व्हायला नको असं त्यांना शेवटपर्यंत वाटत होतं? त्यांना एकत्र यायला पाहिजे असं वाटत होतं की नाही मला माहित नाही, पण त्यांनी वेगळं व्हायला नको असं त्यांना वाटत होतं. पण आता वेगळे झाल्यानंतर परत त्यांनी एकत्र यावं की नाही ह्याच्याबद्दल त्यांच्या मनात संदेह असणार, कारण तो प्रश्न मग नेतृत्वाचा झाला असता, तो त्यांना सोडवता आला नसता. पण उद्धवच्या आजारपणामध्ये राज जेव्हा गेला लीलावतीमध्ये त्यावेळेला त्यांना खूप मातोश्रीमध्ये अगदी खूप भरून आला आणि खूप आधार वाटला त्यांना. तो आधार वाटला. हे कशाचं लक्षण आहे? नाही, हे मला वाटतं प्रेमाचं लक्षण आहे. आणि ते आज स्वाभाविक आहे ना. राज कसं वर्णन सांगतो तुला माहिती आहे ना, राज त्यांच्या अक्षरशः मांडीवरती वाढलेला आहे. म्हणजे राजच्या आजारपणामध्ये बाळासाहेबांनी एखाद्या आईने त्याची सेवा करावी तशी राजची सेवा केली. त्यांनीच सांगितलेलं आहे, राजने इतकी सेवा केलेली त्याची की राजला तसा त्यांच्या प्रेमभावना आणि आदर वाटलं नाही तर राजला कृतज्ञ म्हणावं लागेल. आणि उद्धव तो त्यांचा प्रत्यक्ष मुलगाच आहे, त्याच्याबरोबर ते वाढलेले. त्यामुळे असे त्यांना अतिशय जवळनं, आणि राज तर राजकारणात अगोदर पडलाय, उद्धवच्या जवळ 10 वर्ष अगोदर 15 वर्ष अगोदर पडलाय. त्यामुळे असा राजकारणातला एक राज जो अगोदर राजकारणात आला शिवसेनेच्या, आणि असे उद्धव की ज्याने राजकारणात नंतर आले, त्या दोघांनी वेगळं होणं हे त्यांना परवडण्यासारखं नव्हतं, आवडण्यासारखं नव्हतं, रुचणारं नव्हतं. परंतु एकदा वेगळे झाल्यानंतर ते परत एकत्र येतील असं त्यांना वाटत होतं असं मला वाटत नाही. कदाचित त्यांना परत यावं असं एक वाटत असेल की कशाला हे वेगळं. पण सांगायचं कोणी यांना असं कसं होणार, म्हणजे ते रसायन बनणार कसं पुन्हा? तर मला नाही वाटत त्यांना असा कॉन्फिडन्स वाटत होता की आपण हे दोघे परत आले तर त्यांना आपण सांगू तसं वागायला लागू शकू.
असा आत्मविश्वास त्यांना नव्हता. त्यामुळे सगळ्या कुटुंबांमधले जे कलह आपण पाहतो जगभर, त्या कुटुंबांमधल्या कलहाचाच एक प्रकारे हा कलह आविष्कार होता असं मला वाटतं. मला तुम्हाला इथे विचारायचं आहे की उद्याचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातला म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर वेगळा दिवस असणार आहे. उद्या या राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे असणार नाहीत. उद्यापासून महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं जाईल? पूर्णपणे बदलणार आहे. 2014च्या निवडणुका ज्या वेळेला येतील, म्हणजे समजा त्या अगोदर आल्या तर त्यावेळची जी महाराष्ट्रातल्या राजकारणाची समीकरणं असतील ती पूर्णपणे बदललेली असतील. म्हणजे आत्ता तर आपण त्याच्याबद्दल निश्चित विधानही करू शकणार नाही, परंतु एवढं निश्चित सांगू शकतो की आत्ता ज्या राजकारणाचा विचार आपण करतो एका विशिष्ट पठडीतनं, विशिष्ट चौकटीतनं, त्या सगळ्या चौकटी मोडून पडलेल्या असतील, दिल्लीतलेही आणि मुंबईतही. आणि म्हणून मला असं वाटतं की शिवसेना हा फॅक्टर आणि बाळासाहेब ठाकरे हा फॅक्टर, हे दोन फॅक्टर त्यावेळेला नसणार आहेत. म्हणजे शिवसेना असेल पण बाळासाहेब फॅक्टर नसल्यामुळे त्या शिवसेनेचं स्वरूप वेगळं असेल आणि राज ठाकरे हा फॅक्टर अगोदरच तयार झालेला आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्रातलं राजकारण फार वेगाने आणि पूर्णपणे बदलणार आहे. आणि ते बदलणाऱ्या राजकारणामध्ये पुन्हा दुर्दैवाने अशी एक स्पेस तयार होतीये, जशी स्पेस 1966 ते 70च्या काळात झाली आणि ती हळूहळू बाळासाहेबांनी व्यापायला सुरुवात केली. अशी एक स्पेस महाराष्ट्रामध्ये तयार होतीये की जी व्यापण्यासाठी निरनिराळ्या शक्ती पुढे येत आहेत, पण त्यांना कोणालाही महाराष्ट्रव्यापी किंवा संबंध मराठी माणसाला आपल्या सामावून घेता येईल अशा प्रकारचं राजकारण देण्याचं आत्ता मला कुठे चित्र दिसत नाहीये. त्यामुळे 2014 साली अशा पोकळीतलं राजकारण आपलं होणार आहे. पण तुम्हाला असं वाटतं की 66 साली जसे बाळासाहेब निर्माण झाले त्या पोकळीतून, तसं आता एखादा नवा नेता निर्माण होईल की आहेत त्यापैकी कोणीतरी ती जागा घेईल? महाराष्ट्रव्यापी नेता तसा कोणी तयार होईल अशी चिन्ह मला दिसत नाहीत. कारण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, आत्ताचीही परिस्थिती वेगळी आहे. आणि त्यावेळी तसा महाराष्ट्रव्यापी राजकारणी नेता खेड्यातनं किंवा शहरातनं निर्माण होईल अशी चिन्ह नाही आहेत. महत्वाकांक्षा खूप लोकांच्या असतील, परंतु तसं होईल असं मला वाटत नाही. आपण इथेच थांबणार आहोत. बाळासाहेब ठाकरे या विषयावर खूप बोलण्यासारखं आहे. कुमार केतकर यांनी आपल्याला वेगळी दृष्टी दिली आहे.